सोनार या तंत्रज्ञानाविषयी आपल्याला आता माहिती घ्यायची बघा. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग याचं लघुरूप म्हणजे सोनार होय. याचं लघुरूप म्हणजे आता पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग. पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करून, श्रव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते. सोनार, सोनारमध्ये प्रक्षेपक आणि शोधक असतात. बघा या आकृतीत दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. सोनारामध्ये त्या ठिकाणी सोनार या तंत्रामध्ये प्रक्षेपक, शोधक, ग्राहक असतात आणि ते जहाजावर किंवा बोटीवर बसवलेले असतात. जसं आपण आकृतीमध्ये पाहिलं ते जहाजावर किंवा बोटीवर बसवलेले. आता प्रक्षेपक श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. हा जो प्रक्षेपक आहे आकृती दिसतो तुम्हाला, हा प्रक्षेपक काय करतो? श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो आणि हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. हे जे तरंग आहे ते तरंग कुठून प्रवास करतात? पाण्यामधून प्रवास करतात आणि समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात. बघा आकृतीमध्ये हा प्रक्षेपक आहे. प्रक्षेपकाने श्रव्यातीत ध्वनी निर्माण केला. समुद्र तळाशी गेल्यानंतर त्या अडथळ्यावर तो आदळला आणि परत पुन्हा कुठे आला? बघा परावर्तित होऊन ग्राहकापर्यंत आला. समजलं? प्रक्षेपक श्रव्यातीत ध्वनी निर्माण करून प्रसारित करतो आणि हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात. समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात आणि परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो. जहाजावर बसवलेला जो ग्राहक आहे तो ग्राहक ग्रहण करतो आणि ग्राहकाद्वारे श्रव्यातीत ध्वनीचे रूपांतर विद्युत लहरीमध्ये होते व त्यातून त्याचा सुयोग्य अर्थ काढला जातो. त्याचा सुयोग्य असा अर्थ काढला जातो. बघा ग्राहकाद्वारे श्रव्यातीत ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीमध्ये होते. तो ध्वनी जेव्हा ग्राहकापर्यंत येतो, ग्राहकापर्यंत आल्यानंतर त्या ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत लहरीत होते व त्यातून त्याचा सुयोग्य अर्थ काढला जातो. श्रव्यातीत ध्वनीच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. श्रव्यातीत ध्वनी प्रक्षेपित करण्याची वेळ आणि ग्राहकापर्यंत स्वीकृत होण्याची वेळ याचा कालावधी, यातला जो कालावधी आहे तो कालावधी काढला जातो आणि ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन ध्वनीचा पाण्यातील वेग आणि वरील कालावधी प्रक्षेपकापासून अडथळ्यापर्यंत जाणे, परावर्तित होऊन ग्राहकापर्यंत येणे हा कालावधी. बरोबर आहे? हा कालावधी विचारात घेऊन त्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते. सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते. सोनार हे तंत्र वापरून आपल्याला समुद्राची खोली काढता येते. समुद्र किती खोल आहे तर समुद्राची खोली मोजता येते. पाण्याखालच्या टेकड्या, पाण्याखाली टेकड्या आहेत असतील तर त्या टेकड्या, दर्या असतील तर दर्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. सोनार तंत्रज्ञानाचे उपयोग बघा. समुद्राची खोली काढता येते. नंबर 2 पाण्याखालच्या टेकड्या, दर्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंतरचं तंत्र आहे सोनोग्राफी. नंतरचं तंत्रज्ञान सोनोग्राफी तंत्रज्ञान. आता या सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये
श्रव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग शरीरांतर्गत भागांच्या चित्रनिर्मितीमध्ये केला जातो. शरीरांतर्गत भागामध्ये त्या भागाचा निर्मितीसाठी किंवा निर्मितीमध्ये या सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आणि यांच्या साहाय्याने सूज येणे, जंतू संसर्ग तसेच वेदनांची कारणे यांचा शोध घेतला जातो. वेदनांची कारणे यांचा शोध घेतला जातो. हृदयाची स्थिती, आपल्या हृदयाची स्थिती सुद्धा जाणून घेतली जाते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था, हृदयविकाराच्या एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयाची अवस्था काय आहे ते शोधण्यासाठी सोनोग्राफी तंत्राचा उपयोग केला जातो. तसेच गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. आता हे यंत्र काय असते, या यंत्रामध्ये नेमकं काय असते तर आकृतीमध्ये बघा, हे सोनोग्राफी यंत्र आहे. दिसते तुम्हाला आकृतीत? हे सोनोग्राफी यंत्र आहे. आणि सोनोग्राफी यंत्राच्या सहाय्याने तपासणी कशा प्रकारे केली जाते त्या ठिकाणी दुसरी आकृती आहे. दिसते तुम्हाला? तिसऱ्या आकृतीमध्ये मिळणारी प्रतिमा दाखवलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये प्रतिमा कशी मिळते ती प्रतिमा त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे सोनोग्राफी यंत्र व त्याद्वारे दिसणारी प्रतिमा आकृती 12.5 मध्ये आपल्याला दाखवलेली आहे. आता काय असतं या यंत्रामध्ये तर या तंत्रज्ञानामध्ये एक छोटी शोधणी, त्याला प्रोब असं म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याला काय म्हणतात ते आकृती क्रमांक 2 मध्ये दाखवलेलं आहे. दिसते का तुम्हाला? या तंत्रज्ञानामध्ये एक छोटी शोधणी असते, ती शोधणी आहे व एक विशिष्ट द्रव पदार्थ वापरला जातो. एक विशिष्ट असा द्रव पदार्थ त्या ठिकाणी वापरला जातो आणि शोधणी व त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकारे व्हावा. शोधणी आणि संपर्क, शोधणी आणि त्वचा यामधील संपर्क, शोधणी आणि त्वचा यामधील संपर्क योग्य प्रकारे व्हावा व श्रव्यातीत ध्वनी पूर्ण क्षमतेने निर्माण व्हावा यासाठी हा द्रव वापरला जातो. परीक्षण करायच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून शोधणीच्या साहाय्याने उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो. उच्च वारंवारतेचा ध्वनी त्या द्रवामधून शरीरामध्ये सोडला जातो. शरीरातील अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधणीच्या साहाय्याने एकत्र केला जातो. शरीराच्या अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी, लक्षात घ्या, शरीराच्या अंतर्गत भागातून परावर्तित झालेला ध्वनी पुन्हा शोधणीच्या साहाय्याने एकत्र केला जातो व या परावर्तित ध्वनीच्या साहाय्याने संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्रण तयार करतो. संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्र तयार करतो आणि हे तंत्रज्ञान वेदनाविरहित असल्याने अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रामध्ये वाढत आहे. वेदनाविरहित तंत्रज्ञान आहे, कुठल्याच प्रकारच्या वेदना होत नाही आणि वेदनाविरहित तंत्रज्ञान असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यकशास्त्रामध्ये अचूक निदानासाठी केला जातो. लक्षात ठेवा, विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा मानवाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरला असला तरीही तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे अनेक दुष्परिणामही मानवी जीवनावर झालेले आहेत. म्हणजे एकीकडे विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा झालेला विकास हा मानवाच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरला असला तरीही तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे अनेक दुष्परिणाम सुद्धा मानवी जीवनावर झालेले आहेत. सोनोग्राफी तंत्राच्या आधारे आपल्याला जन्मास येणारे अर्भक कसे आहे, त्याची वाढ कशी होत आहे याचा उलगडा होतो. परंतु मुलगी असा भेद करत स्त्री भ्रूण हत्या होण्याचे प्रमाण वाढते आहे. हा या तंत्राचा गैरवापरच आहे. बघा, परंतु मुलगी असा भेद करत स्त्री भ्रूण हत्या होण्याचे प्रमाण वाढते.
हा या तंत्राचा गैरवापर आहे. असे करणे कायद्याने शिक्षापात्र गुन्हा असून त्यासाठीच PNDT ॲक्ट तयार केला गेला आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यासाठी PNDT ॲक्ट तयार केला आहे. तर अशा प्रकारे हे सोनार तंत्रज्ञान आणि सोनोग्राफी तंत्रज्ञान यामध्ये ध्वनी तरंगाचा अभ्यास किंवा ध्वनी तरंगाचा उपयोग कशा प्रकारे होतो ते आपण पाहिलं.